जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शिक्षण विभागातील नंदुरबार जिल्हा माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी व शिक्षण विभागातील विविध पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी शिक्षकेतर दरबार आयोजित करण्यात आला होता। सदर आयोजित शिक्षक दरबार सुरू होण्याच्या अगोदर नंदुरबार जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित मराठे यांनी आमदार किशोर दराडे यांचा सत्कार केला। त्यानंतर दरबारामध्ये नंदुरबार जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर सेवक संघटना जिल्हाध्यक्ष अमित मराठे व कार्यकारिणी सदस्य महेंद्र चकोर व योगेश निकंभे यांच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यात सन 2023 ते 24 च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सदर दरबारात शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या समक्ष जाहीरपणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची समायोजन प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यासाठी नंदुरबार जिल्हा शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजन प्रक्रियेस सदर निवेदनानुसार स्थगिती देण्यात आलेली आहे। तसेच अमित मराठे यांनी शासन निर्णयानुसार नंदुरबार जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात येणाऱ्या शाळांमधील कर्मचाऱ्यांना एक स्तर वेतन श्रेणीचा लाभ मिळण्यासाठी संबंधित लाभार्थी कर्मचाऱ्यांना न्यायालयात दावा दाखल करण्याऐवजी शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळावा यासाठी शिक्षणाधिकारी यांना विनंती करण्यात आली। सदर विनंती शिक्षणाधिकारी यांनी मान्य करून शासनाकडून मार्गदर्शक सूचना मागवून पुढील कार्यवाही करू असे आश्वासन दिले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नंदुरबार जिल्हा शिक्षकेतर संघटनेचा अध्यक्ष मला फक्त या अतिरिक्त शिक्षकेतर परीक्षेचा आहे आणि 28 जानेवारी 2019 मध्ये बदल करण्याकरता संघटना शासन स्तरावर प्रयत्न चालू आहे। पण त्याच्यामुळे आमचं फक्त निवेदन स्वीकारावं व फक्त काही काळासाठी स्थगिती द्यावी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी। थोड्या दिवसापूर्वी स्थगिती दिली तुम्हाला